सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। देगलूर शहरातील सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी या ठिकाणी चालू आहे। पण देगलूर शहरामध्ये समाजवादी विचाराचा पगडा कैलासवासी लोकनेते मस्तानी नीलमर साहेबांचं देगलूर शहरावर केलेले उपकार आज देगलूर शहरामध्ये जो नगराध्यक्षपद आपण या ठिकाणी दिलेलं आहे, कैलासवासी लोकनेते मस्तानी नीलमर साहेब यांची धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा नीलमर ताईंना या ठिकाणी उमेदवारीपद आपण काँग्रेस पक्षाकडे दिलेले आहे। तुम्ही सर्वांनी पाहिला, मागील काळामध्ये अनेक वर्ष आता धोणीमामा सांगितले की मागच्या काळामध्ये कोण कुठं होते, काय होते, धोणीमामा म्हणले। पण नीलमर साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्षानं आमची मातोश्री मनोरमा नीलमर ताईंना स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण तिकीट दिलेलो आहोत आणि 100% देगलूर शहराने या ठिकाणी पूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं काम देगलूर शहराचे माझे माता भगिनी सर्व जनता या ठिकाणी करणारच आहे। की आज जो आपण देगलूर शहरामध्ये मागील जाहीरनामा आपण पाहिलात 2017-16 त्या जाहीरनाम्यामध्ये पूर्ण 95% काम करण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं ह्याला देगलूर शहराने विसरता कामा नये। आतापर्यंत जे ज्यांनी जाहीरनामा काढलेत फक्त इलेक्शन पुरता जाहीरनामा काढतात, पण त्याच्यामध्ये 10% काम करत नाहीत। पण मी ज्या मागच्या काळामध्ये जे जाहीरनामा झालं त्याच्यात 95% काम केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याचं काम या ठिकाणी या काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे। हे देगलूर शहराने विसरता कामा नये। आज आम्ही जे काम केलं हे सर्व लिखितमध्ये लिहिलेलं आहे। हे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये झालेलं नाही। आम्ही जे काम केल्या या ठिकाणी सर्व या ठिकाणी लिहिलेलं आहे। या देगलूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे। देगलूर शहरामध्ये अनेक लोक अनेक समाज या ठिकाणी गोरगरीब संख्या जास्त आहे। या विद्यार्थीनी नांदेड आणि पुण्याला जात होते शिक्षण MPSC आणि UPSC करण्यासाठी। त्या जे गोरगरीब लोक होते पाटील साहेब, त्या गोरगरीब लोकांना रूम घेण्यासाठी अभ्यासिका करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे राहत होते। बरेच लोक पुण्यावरून नांदेडून देगलूरला वापस आले। काही लोक कापड दुकानामध्ये नोकर होते, काही लोक छोटेसे किराणा दुकान टाकले होते। आमच्या बंडा गल्लीमध्ये एक निंबोलार मनाचा मुलगा एक छोटासा किराणा दुकान टाकलेला होता। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका देगलूर शहरामध्ये चालू झाल्यानंतर तो मुलगा अभ्यास करायला गेला। तो आज STI मध्ये चांगल्या पोस्टवर क्लास 2 पोस्ट त्यानं परवानगी हे झालेला निवड झालेला आहे। हे देगलूर शहरामध्ये जवळपास 54 विद्यार्थीनी या ठिकाणी क्लास 2 क्लास 1 झालेले आहेत। काँग्रेस पक्षानं विद्यार्थी आणि विद्यार्थी घडवण्याचं काम काँग्रेस पक्ष करते। राष्ट्रवादी पक्ष काय करते? सर्वांना बिघडवण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष करते। हे सर्व आपण डोळ्यानं पाहिलं की आम्हाला जे काम करायचं आहे ते पूर्ण वचननामामध्ये लिहिलेलं आहे आणि 100% पूर्ण करण्याचं काम या काँग्रेस पक्ष करणार आहे। आणि हे जाहीरनामा बघून त्यांनी जर डुप्लिकेट जाहीरनामा आमचं बघून जर जाहीरनामा करत असाल तर त्या कामाचं नाही। मग याच्या अगोदर त्यांनी पहिले जाहीरनामाचा घ्यायला पाहिजे होतं। या ठिकाणी आता रनिंग आमदार आहे, अरे या ठिकाणी रनिंग आमदार असताना रनिंग आमदारला नगराध्यक्ष पद भेटलं नाही। आणि ज्या राष्ट्रवादीने पूर्ण BJP विकत घेतलं साहेब, पूर्ण अजित पवारला पाठिंबा आहे। आजही सांगतो मी तुम्हाला की या ठिकाणी काम करत असताना बघा लोक की ज्या ठिकाणी एवढे आमचे त्यांनी BJP मध्ये घेतले होते उमेदवारासाठी सगळे लोक ठरवून घेतले पैशाचं सगळं त्याच्यावर पूर्ण त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केले। बघा पोलीस या लोकांना जनता जागा दाखवणारच आहे। पण मला दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी खासदार असताना आमदार असताना ज्या ठिकाणी उमेदवार भेटले, अहो ज्या ठिकाणी शेवटचं फॉर्म भरायचं तारीख होतं साहेब, सोयऱ्यावर पळत होते, आमदार इकडे पळाला, PA इकडे पळाले, पदाधिकारी इकडे पळाले, कोणाला धरले उमेदवार दिले, कोणाला धरले उमेदवार दिले साहेब।
हे उमेदवार, पण आमच्याकडे उमेदवार निवडत असताना आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन निवड केलेला आहे. ज्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये असेल 1 ते 13 प्रभागामध्ये सर्व उमेदवार आमचे बघा एकही श्रीमंत नाही, सर्व 27च्या 27 गोरगरीब आहेत. ज्या राष्ट्रवादी पक्षानं मातंग समाजाला न्याय द्यायचं काम केलं नाही ते आम्ही या ठिकाणी मातंग समाजाला आणि त्याचे वडील एक हमाली करत होते, अशा गरीब माणसाला आपण या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. ज्या राष्ट्रवादी पक्षानं महादेव कोळी एवढं मोठं समाज असताना या महादेव कोळी समाजाला या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं नाही. या महादेव कोळी सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की या काळाची गरज आहे. आपण सर्वजण एक असताना त्यांनी बघितलंय महादेव कोळी बनवा हे सर्व एक होऊन आमच्या देगलूर शहरामध्ये दहशत पसरत आहे. पण मागील काळामध्ये आपण सर्वजण देगलूर शहराचे सर्वजण डोळ्याला पाहिला की आम्ही मागील 5 वर्ष झाल्यानंतर 4 वर्ष कमीत कमी 9 वर्ष आम्ही सर्व या गुन्हेगारीने या ठिकाणी सर्व धर्माचे गुन्हेगारीने आपण राहिलो. हे सर्व देगलूर शहराने पाहिलं. आणि दहशत तुम्ही करता, दहशत आम्ही नाही. आम्ही लढवे आहोत. गोल्यार समाज असेल, मण्यावर समाज असेल, महादेव कोळी असेल, ज्या लोकांवर अन्याय होत असेल तर त्यांना धावून जाणारा आमचा समाज आहे. हे लोकांना माहिती आहे सगळ्यांना. अरे ज्या कोरोना काळामध्ये हे लोक कुठं होते, हे सर्व करोडोपती आहेत, पण एकही धान्याचं किट यांनी देगलूर शहरात वाटलं नाही. एकाही मौताला तिने आले नाही. कोरोना काळामध्ये एवढे हॉस्पिटलला होते दररोज भेट देण्याचं काम या आमच्या काँग्रेस पक्षाच्या टीमनं केलेलं आहे. जे रात्री बेरात्री 12 वाजता 2 वाजता देगलूर शहरामध्ये जेव्हा लोक वारले तेव्हा आमच्या काँग्रेस पक्षानं रात्री 2 वाजता 3 वाजता उपस्थित राहून त्यांच्या अंत्यविधी करण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. हे देगलूर शहरानं विसरत नाही. अनेक काम आहे. तुम्ही बघा की मागील काळामध्ये मला समजायला 1 वर्ष लागलं. 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, मला उरले किती 2 वर्ष. या 2 वर्षामध्ये कोणाचे सपोर्ट नसताना देगलूर शहरामध्ये 100 कोटीचं काम आणण्याचं काम आमच्या सर्व देगलूर शहराने माझ्यावर जे विश्वास ठेवलं, माझ्यासारख्या गरीब कुटुंबाच्या माणसाला आपण सर्व न्याय देण्याचं काम केलं, त्यासाठी देगलूर शहराचं चेहरामोहरा बदलण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. आपण लहानपणी बघत होतो सर बदकामा सण आहे. आमची ती बदकामा म्हणजे आमची माता आहे, आमची बहीण आहे. सर्व पत्रकार बांधव, परवा तुम्ही प्रभाग क्रमांक 12-13 या ठिकाणी ज्या महाशयाने बोलले तुम्ही बघितला, राष्ट्रवादीच्या परवा कॉर्नर बैठक होतं. त्या कॉर्नर बैठकीत म्हणले की बाबा यांनी सर्व बाया जमण्याचं काम करते. अरे बाबा, बाया जमवायचं काम तू करतोस, आम्ही नाही. लावण्या लावून तमाशा कुठं आणून तू लावण्या करायचं काम त्यांनी करते, आम्ही नाही. अरे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. जे लोक पावत होतं बदकामा आमची माताची, आम्ही लहानपणी बघत होतो की जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेच्या बाजूला एका डबक्यामध्ये खराब पाण्यामध्ये आमचे बदकामाचे विसर्जन होत होतं. आम्ही डोळ्यांना पाहत होतो की त्या डोळ्या पाहत असताना एवढी मोठी आमची आई, आमची माता त्या पाण्यामध्ये जात होती. आम्ही स्वतः पाहत होतो. पण आमची माताला, आमची बहिणीला चांगलं विसर्जन व्हावं, बदकामाला चांगलं विसर्जन होण्यासाठी या ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. हे देगलूर विसर्जन काम आहे. आणि ज्या काळामध्ये गणेशोत्सव विसर्जन आहे, दुर्गामाता विसर्जन आहे, त्या दुर्गामाता गणेशोत्सव विसर्जनामध्ये त्या ठिकाणी आम्ही लहानपणी बॅटऱ्या घेऊन जात होतो. बरोबर बॅटऱ्या घेऊन 2016 पर्यंत बॅटऱ्या घेऊन त्या ठिकाणी पूर्ण पाऊस पडलं तर एवढं चिखल राहत होतं, पायऱ्या नव्हते त्या ठिकाणी. आज तुम्ही त्या जेव्हा गणेश विसर्जन असेल, बदकामा विसर्जन असेल, दुर्गामाता विसर्जन असेल, त्या ठिकाणी रात्रीचा दिवस आहे साहेब, एवढं मोठं तिथं त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. ते देगलूर शहराने विसरू शकत नाही. या देगलूर शहरामध्ये अनेक कार्य आपण या जेवढे देगलूर शहर कब्रस्तान आहेत, 9 कब्रस्तान 3 कोटी रुपये देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आज एवढं मोठं सार्वजनिक कब्रस्तान या ठिकाणी काम चालू आहे. बाकीचे कब्रस्तानचं काम चालवण्यात सर्व पैसे आलेले आहेत, ऑर्डर झालेले सगळं झालेलं आहे. हे आपण विसरू शकत नाही. एवढे पुष्कळ या ठिकाणी आपण उभारलो आम्ही.
अनेक छोटे छोटे समाज आहेत, ज्या समाज जेवढे आम्ही जाहीरनामा सगळे समाजाचं नाव लिहिलेलं आहे, सर्व समाजाला जागा देण्याचं काम हा काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आज आपल्याला जर समाजवादी विचार जर टिकवायचा असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाला मतदान करायचं आहे. काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे आणि आमची मातोश्री यांचे पती लोकनेते कैलासी मसनाजाना नीलम साहेब यांचे उपकार आज खरं देगलूर शहरामध्ये सर्व माता भगिनींना, सर्व माझ्या गुरुजन वर्गांना, सर्व माझ्या बंधूंना, सर्वांना हात जोडून विनंती करतो, कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला एक मत महत्वाचं आहे. एक मत तुम्ही जे टाकताल काँग्रेस पक्षाला तर कैलासवासी लोकनेते मसनाजी नीलम साहेबांना खरी श्रद्धांजली वाहिल्यासारखं होते असं मी सर्वांना माझी स्वतःची जोडी पसरून सगळ्यांना सांगतो. एक मत मला महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला एक गरीब कुटुंबातले आज तुम्ही पहा सगळं धनदांडगे एकीकडे आहेत, सर्व आमचे 27 उमेदवार आणि नगराध्यक्ष आमची मातोश्री बघा, एक गोरगरिबातली एका शेतकऱ्याची कुटुंबातली आमची माता आहे. या देगलूर शहरासाठी वाहून गेलेले आमची माता स्वतःचे कुंकू या शहरासाठी लावलेले आहे. हे देगलूर शहराने विसरू नये. यासाठी सर्व माझ्या हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लीड देगलूर शहर या काँग्रेस पक्षाला मतदान देणार आहे. या येणाऱ्या 3 तारखेला गुलाल उधळण्याचं काम आमचे सर्व भाऊ बंधू आणि गुरुजन वर्ग सर्वजण करणार आहेत. या ठिकाणी बघितलं आपण पूर्ण सर्व स्टेज सर्व काम एवढे मोठे काम करणारे फौज आमच्याकडे आहे. आपण सैनिक आहोत. आम्ही हे सर्व आमचे सेनापती सगळे एवढे मोठे सेनापती आहेत. आम्ही काम करणारे बघा आमच्याकडे जेवढे उमेदवार दिलेले आहेत सर्व रोड म्हणजे जेव्हाही फोन लावले काम करत जाणार आमचे सर्व उमेदवार आहेत. त्यासाठी सर्वांनी विनंती आहे देगलूर शहरांना की यावेळेस जर संवाद विचारायचा असेल तर काँग्रेस पक्ष मतदान करावं असं मी हात जोडून विनंती करतो. आणि एक म्हणतो की केव्हाचं गोष्ट जेव्हा कैलासवासी वसंतराज चव्हाण साहेब जेव्हा खासदारपद डिक्लेअर झालं तेव्हा देगलूर शहराचे दणदांडगे सगळे काँग्रेस पक्षाचे पळून गेले. फक्त उरलो ते 5 मोजके आम्ही काँग्रेस पक्ष. त्यामध्ये एक शेरशायरी म्हणतो, मैं अकेला ही चला था मंजिलों, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, लोग आते गए और कारवा बनता गया. सर्वांना हात जोडून जय हिंद जय भारत.